महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला डिजिटल युगाशी जोडण्याच्या उद्देशाने भारतातील पहिल्या ERP औद्योगिक प्रदर्शनाचे 7 ते 9 मे 2026 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे। पिंपरी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये होणारे हे प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळात सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे, अशी माहिती संयोजक एक्सपोनॉमिक्स इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सागर अहिवळे व मिलिंद हडप यांनी पत्रकार परिषदेत दिली। या प्रसंगी रवींद्र कांबळे, डॉक्टर प्रकाश मुंडे उपस्थित होते। सागर अहिवळे म्हणाले, देशभरातील 100हून अधिक ERP कंपन्या, तंत्रज्ञान पुरवठादार आणि स्टार्टअप यामध्ये सहभागी होणार आहेत। या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार महेश लांडगे, डिक्कीचे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या हस्ते होणार आहे। सन1 टेक्नॉलॉजीच्या संचालिका श्रद्धा कुलकर्णी, अप्लिका कन्सल्टन्सीचे प्रमुख रॉड अल्बुकर्क, रिंग फीडरचे CEO दीपान रामलिंगम, इंद्रायणी इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र फनसे, रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाइटचे अध्यक्ष इरफान आवटे, WTE इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रसाद कुलकर्णी, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे CEO दिलीप बटवाल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत। समारोप सोहळ्यात एक्स्पोच्या यशस्वी आयोजनाचा आढावा घेतला जाईल। उद्योग क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाला पुढे नेण्यासाठी आवश्यक दिशा आणि सहकार्याबाबत मार्गदर्शन केले जाईल। हे प्रदर्शन डिजिटल भारत, विकसित भारत संकल्पनेला गती देत महाराष्ट्राला स्मार्ट औद्योगिक राज्य म्हणून अधिक बळकट करेल। मिलिंद हडप म्हणाले, हा उपक्रम उद्योग क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाला चालना देण्यासाठी आणि AI व ERP ट्रान्सफॉर्मिंग एंटरप्राइजेस एट स्केल या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। महाराष्ट्रातील तसेच देशातील उद्योगांना पारंपरिक कार्यपद्धतीतून बाहेर काढून स्मार्ट डेटा आधारित आणि तंत्रज्ञान सक्षम औद्योगिक इकोसिस्टीम मध्ये रूपांतरित करणे हा या प्रदर्शन। माझं नाव सागर अहिवळे, एक्सपोनॉमिक्स इव्हेंट प्रायव्हेट लिमिटेड डायरेक्टर। हे भारतातील पहिलं ERP प्रदर्शन आहे। हे 7, 8 आणि 9 मे या कालावधीमध्ये पिंपरी चिंचवड ऑटो क्लस्टरला अरेंज केलेलं आहे। याचा उद्देश असा आहे की भारतातलं हे पहिलं आहे। ERP एक्सपो याच्या अगोदर कुठेही झालेला नाहीये, हा फर्स्ट टाइम आम्ही अरेंज केलेला आहे। आणि एक्झिबिशन सेंटरमध्ये याच्यामध्ये देशातील 100हून कंपनी सहभाग घेणार आहेत। त्यामध्ये मल्टीनॅशनल कंपनी पण आहेत आणि आपल्या रेग्युलर डोमेस्टिक कंपनी पण आहेत। याचा मुख्य उद्देश हे आहे की MSME आणि SME सेक्टरला याच्यामुळे ERP बद्दल माहिती मिळेल आणि त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये काही समहाऊ डिसिजन चांगले घेता येतील आणि त्याचा त्यांच्यामध्ये उद्योगामध्ये फायदा होईल आणि त्याच्यामुळे उत्पन्न पण वाढेल आणि नफा पण वाढेल। यामुळे एक एम्प्लॉयमेंट जनरेशन सुद्धा होईल। या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय आमदार महेश लांडगे साहेब यांच्या हस्ते होणार आहे व आत्ताच आम्हाला माहिती मिळालेली आहे की चंद्रकांत दादा सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तसेच डिक्कीचे संस्थापक मिलिंद कांबळे साहेब आहेत आणि कंपनीचे काही डायरेक्टर आहेत, इंटरनॅशनल कंपनीचे CEO आहेत, असोसिएशनचे काही अध्यक्ष आहेत। हे सर्वजण ह्या कार्यक्रमाला इनॉग्रेशनसाठी उपस्थित असणार आहेत 7 तारखेला सकाळी 10 वाजता।